आज सफेद वाटाणे बनत आहेत आणि तिकडे भात लागला आहे. अजून इकडे सगळे कांद्याच्या साली आणि सगळा पसारा आहे आमचा. योगिता आता फ्री झाली आता रुंबात आहे. आता ती आली आणि आता कामाला लागली आणि आता आम्ही वाटाण्याचे उत्सव खाणार आहोत आणि त्याच्यावर काय चपात्या ना आणि गोड काय आज बनवणार नाही कारण आज लेट झाला. तर त्या आम्ही काय श्रीखंड हो की नाही. आणि आज आम्हाला जायचं भुईगावच्या मठामध्ये पण पाऊस पडतो आहे बाहेर भरपूर. त्यामुळे कालमुळे पावसाळ्याचा जोर आहे 2-3 दिवस. त्यामुळे भुईगावच्या मठात बघू संध्याकाळी जमलं तर कुठल्या तरी मठात जाऊन येऊ हो की नाही हे ना. आणि दाखवतो ही धुविका आणि काय करतो आजी इकडे या पोरीनं शिकवते. काय करतात कॅरम खेळत आहेत. रिचिरा आलेली आहे. एक कॅरम खेळण्याचा गेम चालू आहे. कोणी जास्त काढल्या. अरे वा 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 खरं खरं खेळ वा. ए रुचिराने पण काढल्या 3. कोणती कलर आहे तुझी. अरे पण ब्लॅक तुझा आहे ना. दोन्ही कलर काढणार तुम्ही. अच्छा ठीक आहे खेळा. अरे वा नाही कळत आहे ते हो. धुविका डॅम्बिश आहे ही बघा. उसळ आता त्या या सोने इकडे आलेली आहे. उसळ आणि योग्य काय करतात चपात्या चालू आहेत हो. अच्छा उसळ दाखवू का ढवळून. माझा पिठाचा हात आहे बघा. सफेद वाटाणे बनलेले आहेत आता आमच्याकडे. कशी दिसते गरमागरम पावसातून. मस्त पाऊस रिमझिम चालू आहे भारी. आणि आईचं तिकडे सूचना देणं चालू आहे मुलींना. ती आई कोच बनली आहे. कशी आहेस. माझी गुरु आमची गुरु हे आमचे दुसरे गुरु बाबा आणि ही आणखी या दोघांनी आम्हाला ही केली. मला स्पेशली काय म्हणते बाकी तब्येत काय. गुरुपौर्णिमेच्या आईला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. कसं वाटतंय. मस्त आहे ना. तिकडे आईची तब्येत बिघडलेली आहे नरम आहे. तर आता तिथे डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे. हो काय बरी होईल हे रे शेअर हे की नाही. चला भेटतो या सगळ्यांनी जेवायला. आता दुपारची वेळ झाली आहे रविवारची आणि आज गुरुपौर्णिमेला आमच्याकडे बेत केला आहे. आज चपाती आहे वाटाण्याची उसळ आहे बघा ह्याचं सार रस्सा आणि भात. हे देवाला ठेवलं ताट आहे तिकडचं मी घेतलं. आणि तुम्ही काय इकडे खाते आहे श्रीखंड चपाती. ही ॲक्च्युली ध्रुविकाला घ्यायला सांगितलं. ध्रुविकाने नाही घेतलं. का नाही घेतलं ते बघा. योग्य जेवते पुरी नाही केली. हां चपात्या केल्या आज नाही जमलं पुरी करायला. तर या सगळ्यांनी जेवायला आणि का गुढीपाडवा हे असं काय नाही चांगल्या दिवशी पण करतात. आज पण चांगला दिवस आहे गुरुपौर्णिमा. आई केतन बाहेर जेवत आहेत पुऱ्या आहे ना. हां गुढीपाडव्याची लक्षात आहे. गुढीपाडव्याला पुरी करायची म्हणून ती बोलली. ती बरोबर बोलली. ती चुकली नाही. अरे सगळ्याच गेला पुऱ्या पण करतात चांगल्या दिवशी. आणि आमच्याकडे पाऊस बघ कसला पडतोय. पडतोय का भरपूर पाऊस पडतोय ना तुम्ही. हो हो काल पडत उद्या नाही. तुम्ही काय जेवते शिकटी चपाती आणि ही वाटाण्याची उसळ कोण खाणार. सगळं खायचं खाणार ना. नाही खाल्लं पाहिजे नाही तर टीचर बघताय इकडे. हां नाही खा सांगू खाणार ना. आहे ना खाणार ना. नाही खाणार टीचरलाच नाव लावतो. हां बघ खा टीचरला व्हिडिओ दाखवूया आपण. हां तर या सगळ्यांनी जेवायला खाणार ना. हां चला जेवून गेलो आम्ही भेटू. काय देऊया काय व्हिडिओ पाऊस पुढचं पाऊस. अरे अरे काय बनवतो तू आता. दाखव हां आमच्याकडे पाऊस पडलाय भरपूर सकाळपासून कालपासून पडतोय. ओके हां
स्वामींच्या मठामध्ये गुरुदत्तनगरला ना तिकडेच काढायची सोनू. हो गर्दी आहे ना सोना. आरती सुरू झाली. मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय श्री स्वामी समर्थ. आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता. बाबू थांब इकडे. उतरा तिकडनं जावा. ऐक मम्मा कसं वाटलं दर्शन घेऊन. आहे ना मस्त आहे. तिकडे प्रसाद वाटतात. मग अशी गर्दी थोडी कमी होती ना आता वाढत चालली. हा देवळाच्या पाठचा परिसर आहे. सुंदर आहे ना. आम्हाला झुणका वगैरे मिळाले प्रसादामध्ये. क्षण खाली प्रसाद. हां आता आम्ही दर्शन घेऊन आलो स्वामी समर्थांच्या मठामध्ये. कसं वाटलं बाबू तुला कसं वाटलं. मम्मी तुला कसं वाटलं आहे ना. आरती मिळाली सगळं मिळालं आहे की नाही. कुठे आता ध्रुविकाला दत्ताच्या देवळात जायचं. आता काय करूया दत्ताच्या देवळात जाऊया आहे ना. मग सर तुझ्या मनासारखं झालं. भले तू यायला नाही गेली आहेस भुईगावला नाही जाऊ शकली पण इकडे आलं आणि आज मस्त आरती मिळाली. शूट थोडंच केलं आरतीचं. तर आता आज दत्ताच्या देवळात जायचं. जाऊया चला. हे कसं वाटलं. हां दत्ताचं एवढंच पण आलो. दोन आरत्या म्हणजे ध्रुवी कसं वाटलं बाळा. मजा खाऊ काय. तर नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आता आम्ही घरी आलो आणि बघा ध्रुविका आणि आजी प्रसाद खात आहेत. आम्ही स्वामींच्या मठात गेलेलो आमच्या जवळच्याच आणि तिकडे गुरुदत्तनगर देऊळ आहे तिकडे गेलेलो. तिकडचा प्रसाद ध्रुविका आजीसोबत शेअर करते. शेअर करते की नाही. आई कसा आहे प्रसाद. बरं आहे ना. आम्हाला आरती मिळाली आणि आम्हाला इकडे कुठे दत्ताच्या देवळात पण आरती मिळाली ना. वाटलं नव्हतं की आम्ही संध्याकाळी जाऊ मठात आणि तिकडे आरती मिळेल. परत दत्ताच्या देवळात आरती मिळेल. सगळी आरती आहे. अरे आरती करून मजा वाटली. कशा हे बघा आलूच्या डोक्यात टिळा लावलेला आहे. माझ्या डोक्यावर पण आहे आणि योगिताच्या पण आहे. योगिता काय करते. योगिता कामात. अंधार आहे आमच्याकडे. लाईट नाही आहे आज. आमच्याकडे आज पूर्ण रस्त्यात अंधार होता. काळोख होता. त्यामुळे आम्ही घाबरत आलो ना. तुम्ही घाबरली. तू घाबरली. कशाला घाबरली. घाबरायचं नाही. योगिता खूप छान दर्शन झालं. मस्त मनात नव्हतं पण स्वामी सगळं काय घडून आलं. ते बघा स्वामी आहेत. आणि आम्ही जाणार होतो कुठे भुईगावला जाणार होतो. कालच प्लॅन केला पण पावसामुळे आम्ही बाहेर पडलो नाही. आणि योगिता गेलेली बाहेर कामासाठी तर त्याच्यामुळे आम्हाला जमलंच नाही. मग जरा थोडा हिरमोड झाला पण इकडे पण सुंदर दर्शन झालं. तुम्ही बघितलं असं व्हिडिओमध्ये.
तर कसं वाटलं तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि काय असेल तर नक्कीच आम्हाला सांगा. आवडलं तर नक्कीच कमेंट करा आणि अशी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय.